नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार करायला शिकणार आहोत. एकदम स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. आपली सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि गणित हा विषय खूपच सोप्या पद्धतीमध्ये आपण या चॅनलवरती शिकवत असतो. चला पहिलं गणित पाहूया. 5 या संख्येने 2022 या संख्येला भागायचं आहे. तर पहा, अगोदर जी पहिली संख्या आहे ती आपल्याला जो आपला भाजक आहे त्याच्यापेक्षा लहान आहे का बघायचं आहे. तर लहान आहे, मग पुढची संख्या गृहीत करायची आहे. म्हणजे या दोन संख्या आपल्याला पकडून कोणती संख्या मिळते? 20 ही संख्या मिळते. आता 5च्या पाड्यात 20 ही संख्या आहे का बघायचं आहे. 5 चौक 20 आहे. कितव्यांदा आहे? चौथ्यांदा आहे. चौथ्यांदा आहे म्हणून ही आपण वरी 4 लिहायचं आहे. 20 ही संख्या आहे म्हणून जशीची तशी 20 ही संख्या आपल्याला खाली लिहायची आहे आणि याची आपल्याला वजाबाकी करायची आहे. शून्यातून शून्य गेले, शून्य राहिले. 2 मधून 2 गेले, शून्य राहिले. आता पुढची संख्या खाली घ्यायची आहे. 2 ही संख्या खाली घेतल्यानंतर इथं 2 राहतं. आता बघू शकता इथं 2 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. मग आता डायरेक्ट पुढची संख्या आपण खाली घेऊ शकतो का? नाही. पहिल्यांदा इथं शून्याचा भाग जातो. एकच संख्या आपण एक वेळेस खाली घेऊ शकतो. पुढची जर संख्या खाली घ्यायची म्हटलं तर शून्याचा भाग जातो आणि इथं 2 ही संख्या खाली येते. आता 5च्या पाड्यात 22 ही संख्या आहे का बघायचं आहे. 5 5 1 5 5 2 10 5 1 15 5 चौक 20 5 5 25 25 ही संख्या 22 पेक्षा मोठी होत आहे. मग आता आपण जर 22 ही संख्या 5च्या पाड्यात नाही तर आपण काय करत असतो? 22 ह्या संख्येजवळ 5च्या पाड्यात 22 पेक्षा लहान आणि 22च्या जवळची कोणती संख्या आहे ते बघत असतो. तर 22 पेक्षा लहान संख्या बघायची आहे आणि 22च्या जवळची म्हणजे 20 ही संख्या आहे. 5 चौक 20 5 5 25 जर केला आपण तर ती मोठी संख्या होते आणि 5 त्रिक 15 घेतलं तर ती लहान तर होते, परंतु 22च्या जवळची होते का? नाही. 22च्या सर्वात जवळची 5च्या पाड्यातली आणि लहान 22 पेक्षा संख्या ही 20 आहे म्हणून 5 चौक 20 ही संख्या आपण घ्यायची आहे आणि 20 ही संख्या आहे पाड्यात म्हणून 20 खाली घ्यायची आहे. आणि आता वजाबाकी करायची आहे. 2 मधून 0 गेले, 2 राहिलं. शून्यातून 0 गेलं, 0 राहिलं. तर आपला भागाकार आलेला आहे 404 आणि बाकी आलेले आहे 2. हा आपला भागाकार पूर्ण झालेला आहे. पॉइंट मध्ये उत्तर काढायचं असेल तर आपण आणखीन सोडवू शकतो. आता इथं पॉइंट देऊन आपण इथं 0 घेऊ शकतो. आता पुढे तर संख्या नाही कुठली, मग आता ही दोन्ही संख्या लहान आहे म्हणून पॉइंट द्यायचा आणि 0 घ्यायचं. 5 चौक 20 आहे पाड्यामध्ये, मग 20चा भाग जातो. तर बघा इथं 5 चौक 20 चौथ्यांदा 20 आहे 5च्या पाड्यात म्हणून 4चा आपला भाग गेलेला आहे आणि इथं वजाबाकी केल्यानंतर बाकी 0 आलेली आहे आणि इथं आपला भागाकार संपतो. बघा आपल्याला उत्तर काय मिळालं आहे? 404.4. 2022 ला भागल्यानंतर उत्तर येतं 404.4. पुढचं गणित बघायचं आहे. 4 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे म्हणून पुढची संख्या गृहीत करायची आहे. 2 अंकी संख्या 46 7च्या पाड्यात आहे का बघायचं आहे. बघा 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28 7 5 35 7 सक्क 42 7 7 49. बघा 7 सक्क 42 ही संख्या इथं बसते आपल्याला. 7 7 49 ही मोठी संख्या होते म्हणून आपल्याला 6चा भाग घालायचा आहे. 7 सक्क 42 आहे म्हणून 42 आपण खाली घेतलेला आहे. आणि आता इथं 6 मधून 2 गेले, 4 राहिले. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. वरचे 8 खाली येते. बघा आता इथं 48 ही संख्या मिळालेली आहे आपल्याला. 7 7 49 होतं. आता इथं डबल 6चाच भाग जातो कारण 49 ही संख्या 48 पेक्षा मोठी होत आहे. 7 सख्ख 42चा भाग जातो. आपण वरी 6 लिहिलं. 7 सख्ख 42 आहे, 6व्यांदा आहे म्हणून वरी 6 घेतलं आणि 48 पेक्षा लहान आणि जवळची 42 ही संख्या आहे 7च्या पाड्यात म्हणून खाली 42 घेतलं. तर 8 मधून 2 गेले. 8 मधून 2 गेले, किती राहिले? 6 राहिले. 4 मधून 4 गेलं, 0 राहिले. आता हे वरचं 9 खाली घ्यायचं आहे आणि 69 ही संख्या आहे का 7च्या पाड्यात? नाही. 7 10 70 ही डायरेक्ट संख्या आहे. मग कितीचा भाग जातो? 7 9 63चा भाग जातो. 7 9 63 म्हणजे 9चा भाग जातो आणि 63 ही संख्या आपण खाली लिहितो. आता वजाबाकी करायची. 9 मधून 3 गेले, 6 राहिले. 6 मधून 6 गेले, 0 राहिलं. तर बघा इथं आता आपण पॉइंट मध्ये उत्तर काढणार नाही. इथंच आपलं उत्तर थांबलेलं आहे. पुढे कुठली संख्या आहे का? आता नाही. मग आपलं बाकी किती आले आहे? 6 आणि आपला भागाकार आलेला आहे 669.
तर बघू शकता आपण 2 गणितं सोडवलेली आहेत. जर तुम्हाला भागाकार करण्यात अजूनही काही अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमच्या अडचणी दूर करण्यासाठीच मी इथं आहे. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशीच सोप्या पद्धतीमध्ये गणित तुम्हाला आपल्या चॅनलवरती शिकायला मिळेल. तर चला मग आता पुढचं गणित बघूया. 8 ने 7451 ला भागायचं आहे. तर 8च्या पाड्यात 7 आहे का नाही, 7 ही संख्या 8 पेक्षा लहान आहे, म्हणजे 2 संख्या आपल्याला गृहीत करायच्या आहेत. तर 8च्या पाड्यात 74 आहे का बघायचं आहे. 8 8 64, 8 9 72. तर 8 9 72, 8 10 80 ही मोठी संख्या होत आहे, म्हणून 8 आपल्याला 9चा भाग घालायचा आहे. 8 9 72, 72 ही संख्या आता इथं येणार आहे. खाली वजाबाकी करायची आहे. 4 मधून 2 गेले, 2 राहिलं. 7 मधून 7 गेले, 0 राहिले. आता 5 खाली घ्यायचं आहे. आता 8च्या पाड्यात 5 आहे का नाही. 8 1 8 8 2 16, 8 त्रिक 24 आहे. मग 24 ही संख्या घ्यायची आहे. 8 चौक 32 घेतलं तर 25 पेक्षा मोठी होईल, म्हणून 25 पेक्षा लहान संख्या घ्यायची आहे. जर 25 पाड्यात नाही तर मग काय करतो आपण, लहान संख्या घेतो. म्हणून 8 त्रिक 24 ही संख्या घेतो आणि 3चा भाग पडलाय म्हणून भागाकाराच्या ठिकाणी आपल्याला 3 घ्यायचे. आता 5 मधून 4 गेलं, 1 राहिलं. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. आता हे 5 खाली घेतलं होतं, आता हे 1 खाली घ्यायचं आहे. आता 8च्या पाड्यात 11 ही संख्या आहे का नाही. 8 1 8 8 2 16 होतं, मग 1चाच भाग जातो. 8 1 8. वजाबाकी करायची आहे. 11 मधून 8 गेले, 9 10 11, 3 राहिले. तर बाकी आली आहे, आपली बाकी आलेली आहे 3 आणि भागाकार आलेला आहे 931. आता पुढचं गणित पाहूया. 1432 ला 6 ने भागायचं आहे. 6च्या पाड्यात 1 आहे का नाही. 1 ही संख्या लहान आहे 6 पेक्षा, मग 14 गृहीत धरायचा आहे. 6 1 6, 6 2 12, 2चा भाग जातो. 6 2 12 होतं. 6 त्रिक 18 ही मोठी होते संख्या, म्हणून 12 घ्यायचा आहे. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 1 मधून 1 गेले, 0 राहिले. पुढचे 3 खाली घ्यायचं आहे. 6च्या पाड्यात 23 आहे का बघायचं आहे. 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24 आहे. मग 6 त्रिक 18चा भाग जातो. 3 घेतलं वरी, 18 घेतलं खाली. वजाबाकी करायची आहे. 3 मधून 8 जातं का नाही. 3 मग इकडचा हातचा इकडे घ्यायचा आहे. इथं 13 होतं. 13 मधून 8 गेलं, 8 9 10 11 12 13, 5 राहिलं. आणि इकडचा हा 1 इकडे गेल्यामुळे इथे एकच उरला. 1 मधून 1 गेले, 0 राहिले. वजाबाकी जर तुम्हाला येत नसेल नीट तर आपल्या चॅनलवरती वजाबाकी कशी करायची खूप सोप्या पद्धतीमध्ये शिकवलेलं आहे. हातच्याची वजाबाकी सगळं काही. तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. 2 हे आता उरलेले 2 खाली घ्यायचं आहे. आता 6च्या पाड्यात 52 आहे का बघायचं आहे. 6 6 36, 6 सक्क 42, 6 6 48, 6 9 54 आहे. मग 54 ही संख्या मोठी होत आहे. मग 6 7 42 आपल्याला घ्यायचं आहे. वजाबाकी करायची आहे. 2 मधून 2 गेले, 0 राहिलं. 5 मधून 4 गेले, 1 राहिलं. आपली बाकी आलेली आहे 10 आणि यात भागाकार आलेला आहे 237. 6 8 48 घ्यायचं इथं, सॉरी 48 ही संख्या घ्यायची आपल्याला. 6 7 8 6 6 7 42, 6 8 48 ही सुद्धा लहान संख्या आहे, त्याच्यामुळं 6 8 48 ही संख्या येते. 12 मधून 8 गेले, इकडचा हातचा घेतल्यानंतर इथं 12 राहतं. 12 मधून 8 गेले, 3 राहिले. हातचा आला 1. आता 5 मधून 5 गेले, किंवा इथं इकडचा हातचा इकडे गेल्यामुळे इथं 4च राहिलं. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. कसंही करू शकता. 3 आपली बाकी आलेली आहे 3 आणि भागाकार आलेला आहे 238. अशा प्रकारे आपण भागाकाराची 4 गणिते खूपच सोप्या पद्धतीमध्ये बघितलेली आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.